राम राम मंडळी कालच भव्य दिव्य असं दारोलीकरांचं ओपनचं मैदान भैरवनाथ केसरी दारोली तालुका मुळशी जिल्हा पण या ठिकाणी पार पडलं. या मैदानात प्रथम क्रमांक पटकावला सोन्या आणि लक्षाने. तर सोन्या आणि लक्षाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच याच मैदानात महाराष्ट्राचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर सुद्धा आला होता. बाकासूर सोबत होता एक नवीन पायरा वजनदार हरण्या आणि त्यांचा ड्रायव्हर होते. बाकासूर जेव्हा बैलगाडा क्षेत्रात आला होता तेव्हा सर्वात पहिल्यांदा ज्या ड्रायव्हरने गाडी हाणली होती तेच हे सिम्बा ड्रायव्हर. तर या गाडीचा कालच्या मैदानात 2 नंबरमध्ये सामना झाला. तर बाकासूर सोबत होता हरण्या मुळशीचा हरण्या आणि त्यांचा ड्रायव्हर सिम्बा ड्रायव्हर यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो असं हे होता कालचं मैदान. तर बाकासूरचं आगामी नियोजन काय हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शो पण नक्की बघा. तर मित्रांनो अजून एक मैदान पडलं आहे 4 तारखेला म्हणजेच उद्या सासवडला गणेश जयंतीनिमित्त. तर बाकासूर या मैदानात येणार का नाही. कालचं मैदान पडणार त्याच्या आदल्या दिवशी बरेच जण म्हणत होते की बाकासूर या दारोलीकरांच्या मैदानात पाहणं नाही तर डायरेक्ट 4 तारखेला सासवडच्या मैदानात पाहणं. पण आपण सांगितलं होतं की बाकासूर 100% या दारोलीच्या मैदानात पाहणं आणि पायरा असणार हरण्या. बाकासूर आणि हरण्याचा पायरा जसा तसा आपल्याला दारोलीच्या मैदानात पाहायला मिळाला. तर बाकासूर उद्या पाहणार का नाही. तर मित्रांनो उद्या पार पडतंय भव्य दिव्य असं सासवडमध्ये मैदान. गणेश जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान सासवड जिल्हा पण या ठिकाणी. तर बाकासूरसाठी हे सुद्धा होम ग्राउंडच असणार आहे. त्यामुळे बाकासूर या मैदानात 100% पाहण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बाकासूरसोबत या मैदानात पायरा कोण असेल तसेच कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा. बाकासूरचा फिक्स पायरा आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. तर बाकासूरचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.